एका पत्नीने स्वतःच्या पतीचा खून केला, ग्राइंडरने त्याचे तुकडे केले आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पती गायब असल्याची तक्रार दिली, पण एका टॅटूने सगळं राज उघडं केलं. हे प्रकरण आहे राहुल हत्याकांडाचं. तर नमस्कार मित्रांनो, मी बाळू टकले तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत उत्तर प्रदेशातील संभल जिल्हा आहे. संभल जिल्ह्यातील चंदौली परिसर आहे. चंदौली पोलीस स्टेशन अंतर्गत हे घडलेलं हत्याकांड आहे. तर चंदौली परिसरातील पतरवा रोडवरील एक ईदगाह आहे आणि त्या ईदगाहच्या पाठीमागच्या साईडला एक नाला आहे. नाल्यापासून काही लोक जात असतात आणि त्यांना एक मानवी शरीराचं धड आणि हात दिसतात. मग ते लोक, स्थानिक लोक जे असतात ते चंदौली पोलीस स्टेशनला ही माहिती देतात. पोलीस घटनास्थळी येतात आणि तपासाला सुरुवात होते. तर पोलिसांना ते जो धड आणि हात भेटतात त्या हातावरती एक राहुल नावाचा टॅटो असतो. तर मग पोलीस काय करतात, तो जो टॅटो आहे तर त्या राहुल नावाच्या काही मिसिंग कंप्लेंट आहे का ते चेक करतात. तर त्यांना एक मागच्या महिन्यातील 24 नोव्हेंबरला एक महिलेने आपल्या पती मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली आणि त्याचं नावही राहुल होतं. तर मग पोलीस काय करतात, त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात ओळख पटवण्यासाठी. ती महिला पोलीस स्टेशनला येते आणि हा आपला पती नसल्याचे डायरेक्ट सांगते. पण पोलिसांना तिच्या बोलण्यावरती, तिच्या हालचालींवरती संशय येतो. मग पोलीस काय करतात, तिचा मोबाईल चेक करतात आणि त्या मोबाईलमध्ये एक फोटो दिसतो. तोच फोटो जो त्या मृतदेहाच्या ते धड भेटतं त्या धडाच्या अंगावरती तो टी शर्ट आणि ते जो मोबाईलमध्ये फोटो चेक करतात त्याच्या अंगावरती तो शर्ट होता. मग पोलीस तिला थोडे कसून चौकशी करतात. तर तिने या हत्येची पूर्ण माहिती पोलिसांना दिली. आता तो धड कोणाचं होतं, काय होतं हे तर स्पष्ट झालं. तर त्या माणसाचं नाव, त्या व्यक्तीचं नाव राहुल आहे. राहुल, वय वर्ष 40. तो एक बूट आणि चपलांचा व्यापारी होता. त्याचं चंदौली परिसरात एक बूट आणि चपलाचं दुकान होतं. आणि ही जी महिला आहे ही त्याची पत्नी रुबी, वय वर्ष 32. आता या दोघांचं लग्न 15 वर्षांपूर्वी झालेलं होतं. यांना 2 मुलं होते. एक मुलगा 12 वर्षाचा, तो 7वीत शिकत आहे आणि एक मुलगी 10 वर्षाची, ती 6वीत शिकत आहे. यांचा सुखी चाललेला संसार होता. पण ही जी रुबी आहे हे जे तिथं राहत होते चंदौली परिसरात, त्यांच्याच एरियामध्ये राहणारा एक गौरव नावाचा एक तरुण असतो. गौरव, वय वर्ष 28. आता तो यांच्या शेजारी राहत होता. आता ही रुबी आणि गौरव हे नेहमी बोलत चालत होते. यांची मैत्री होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालेलं होतं आणि यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली होती. आता हा गौरव जो आहे हे लोकांना असं शकणे यावं म्हणून ती जी रुबी आहे हिला बहीण मानाची आणि ही रुबी जी आहे त्या गौरवला आपला भाऊ मानाची. आता हा गौरव नेहमी त्यांच्या घरी जात होता. त्यांच्या घरी बसणं उठणं हे सगळं यांचं चालू झालं. आता जे राहुल आणि रुबीचे जे मुलं आहेत ते ह्या गौरवला मामा मामा म्हणत होते आणि हाही त्या मुलांना त्यांच्या घरी गेल्यानंतर चॉकलेट देत होता, कॅडबरी घेऊन जात होता आणि असं यांचं हे प्रकरण सुरू झालेलं होतं. पण यांच्या भेटीगाठी वाढल्या, आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा होऊ लागल्या आणि ह्याचीच चाहूल त्या राहुलला लागली होती. मग तो राहुल काय करत होता, हिच्याशी भांडणं करत होता. हिला विचारत होता, तो गौरव का घरी येतो, कोण आहे तो, घरी कशाला येतो, तू सारखं फोनवर बोलते. ह्या रुबीला तो डिस्टर्ब करत होता. पण ती या सगळ्या गोष्टीला इग्नोर करत होती, दुर्लक्ष करत होती. आणि या गौरवचं येणं जाणं, यांचं भेटणं बोलणं, आता हा राहुल बाहेर गेला की हा गौरव या जाई, मुलं शाळेत गेला गौरव या जाई, यांच्या भेटी गाठी, यांचे संबंध चालू झालेले होते. मस्त चाललं होतं यांचं आणि यांच्या अनैतिक संबंधाला जवळपास 3 महिने झाले होते. आणि याआधी या रुबीचं एका दुसऱ्या मुलाशी, दुसऱ्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. पण तिने या रुबीचं जे वागणूक आहे, हिचा जो स्वभाव आहे हे सगळं ओळखल्यानंतर त्याने हिच्यापासून दूर झाला. पण नंतर गौरव आहे, हा गौरव तिला भेटला आणि गौरवजून तिचं अनैतिक संबंध सुरू झाले. मग दिनांक 18 नोव्हेंबरच्या रात्री गौरव ते जी रुबी आहे त्यांच्या घरी गेलेला होता आणि यांचे अनैतिक संबंध सुरू होते. आणि तो जो राहुल आहे तो अचानक रात्री 2 वाजता घरी येतो आणि या दोघांना रंगेहात पकडतो. आपत्तीजनक स्थितीमध्ये यांना बघतो आणि त्याला खूप राग येतो. आणि तो जो आहे ह्या रुबीला डायरेक्ट सांगतो की मी तुला घराच्या बाहेर हाकलून देईन, मी तुझ्या आई वडिलांना सांगन,
मी तुझी बदनामी करेल, मी सगळ्यांना सांगून देईन तुझी हकीकत. आता हे बोलताच तिची रुबी आणि गौरव आहे हे खूप घाबरतात. मग ती रुबी गौरवला सांगते की याला खल्लास करून टाकायचं, याला ठार करायचं. मग रुबी आणि गौरव दोघे जण, गौरव जो आहे तो तेथील एक लोखंडी रॉड घेतो आणि तिच्या डोक्यात मारतो. रुबी सुद्धा एक हातोडी घेते आणि हातोड्याने तिच्या डोक्यामध्ये जोरदार हल्ला करते. आता डोक्यावरती मार लागल्याने तो जागीच कोसळतो, रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. आता हे एवढ्यावरच थांबले नाही तर हे दुसऱ्या दिवशी तो जो मृतदेह आहे त्यांनी त्या रात्री तिथेच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी एक असं जसं काही झालं नाही अशा स्थितीमध्ये दोघे जण मार्केटमध्ये गेले. तो जो गौरव आहे त्याने एक ग्राइंडर खरेदी केला आणि नवीन ग्राइंडर आणला आणि ही जी रुबी आहे हिने सुद्धा 2 काळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणल्या. आणि मग 19 नोव्हेंबरला या दोघांनी तो जो राहुल आहे त्याच्या मृतदेहाचे बारीक बारीक तुकडे केले, मुंडकं वेगळं केलं, धड वेगळे केलं, हातपाय वेगळे केले आणि त्या प्लॅस्टिकच्या 2 पिशव्यामध्ये भरलं. आता त्यांनी काय केलं, मुंडकं आणि पाय एका पिशवीत भरले आणि ते राजघाट जवळील गंगा नदीत फेकले आणि हात आणि धड जे आहे ते दुसऱ्या पिशवीत भरलं आणि ते पतरव्वा रोडवरील ईदगाह आहे त्या ईदगाहच्या पाठीमागे एक नाला आहे त्या नाल्यामध्ये टाकलं आणि जसं काही झालं नाही असं घरी आले. आणि मग ती जी रुबी आहे ही 24 नोव्हेंबरला पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि आपला पती गायब असल्याची तक्रार दाखल करते. पण त्या दर्ग्याजवळून जाणाऱ्या काही लोकांना तो जो मृतदेह आहे, जे धडाचे जे अवशेष आहे ते सापडले आणि एका टॅटोमुळे हा सगळं जे खुनी खटला आहे, खुनी प्रकरण आहे, एक हत्याकांड आहे, हे सगळं याचा भांडाफोड झाला. ही होती उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यातील चंदौशी भागात घडलेल्या राहुल हत्याकांडांची धक्कादायक स्टोरी. एका टॅटोमुळे सगळं राज उघड केलं, पण यातून त्या 2 निष्पाप मुलांचं भविष्य कायमचं अंधारात गेलं. मित्रांनो, हे प्रकरण पुन्हा एकदा सांगतं की विश्वासघात आणि राग किती क्रूर असतात, किती क्रूर असू शकतात. साऊथ आपल्याला या स्टोरीने दाखवून दिलं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.